ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, साक्षीने दामिनी विरुद्ध साक्ष दिली म्हणून दामिनी तिच्यावर खूप चिडलेली असते. ती तिला ओरडत असते, तुम्ही किती मूर्ख माणसं आहात. मला वाटलं होतं की तू तरी थोडी बुद्धिमान असशील, तुला तर थोडी अक्कल असेल, पण नाही, तू तर निर्बुद्ध निघालीस. कोणी सांगितलं होतं तुला साक्ष बदलायला? या तुझ्या वडिलांनी? कोणी सांगितलं होतं साक्षी तुला? असे खूप विचारल्यानंतर साक्षी म्हणते की मला प्रियानं सांगितलं होतं. तेव्हा दामिनीला आणि महिपतला धक्का बसतो की प्रियानं सांगितलं आणि साक्षीनं ऐकलं म्हणून. तेव्हा साक्षी घडलेला सगळा किस्सा दामिनीला सांगते. म्हणजे कोर्ट सुरू होण्याच्या आधी प्रिया साक्षीला भेटलेली असते आणि म्हणत असते की तू कबूल करणार आहेस का, तू खुनाच्या रात्री आश्रमात होतीस म्हणून. तेव्हा साक्षी म्हणते हो. तेव्हा प्रिया तिला म्हणते काय डोक्यावर पडली आहेस का? ती दामिनी पण डोक्यावर पडली आहे. ती माकडीनीच्या खेळासारखं करते. जेव्हा आपण बुडतोय हे तिला कळत येईल तेव्हा ती आपल्याच मुलाच्या डोक्यावर म्हणजे तुझ्यावर पाय देऊन वर येईल. तुला अडकवून, तुला जन्मठीप करून ती स्वतः हात वर करेल आणि म्हणेल माझ्या आशिलाने माझ्याशी खोटं बोललं, त्यात मी काय करू आता. तिला केस हरली काय जिंकले काय काही फरक पडत नाही. आणि गेले 2 वर्ष मी जे रेटून खोटं बोलतेय की तिथे साक्षी नव्हती, खुनाच्या रात्री साक्षी नव्हती, ते काय करायचं? ते माझं खोटं उघडं पडेल ना. हे ऐकल्यानंतर साक्षी म्हणते नाही नाही, तुझी साक्ष खूप महत्वाची आहे, ती खोटी पडून चालणार नाही, त्यामुळं मी माझी साक्ष बदलते. हे असं सगळं साक्षी दामिनीला आणि महिपतला सांगते. हे ऐकल्यानंतर त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो.